प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी चना डाळ आणि पालकपासून एकदम वेगळी पण चवीला तितकीच भारी अशी रेसिपी कशी बनवायची ती दाखवणार आहे. आणि ही रेसिपी बघितल्या लगेचच बनवून खाल याची देखील खात्री आहे. तर इथे चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ फक्त धुवून घेतलेली आहे. भिजवून घेण्याची काहीच गरज नाही आहे. तर अर्धी वाटी चना डाळ धुवून घेतलेली आहे. तो तुम्हाला किती प्रमाणात बनवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही डाळ आणि पालकाचं प्रमाण घेऊ शकता. पालक धुवून निथळून तो चिरून घेतलेला आहे. तरी ते एक मोठी पेंडी म्हणजेच एक जोडी पालक घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धा वाटी चना डाळ घेतलेली आहे. यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. तर ही रेसिपी आपल्याला साधारणतः दाटसर अशी करायची आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण इतकंच घ्यायचं आहे. तर 2 पेले पाणी घालायचं आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये विशेष करून त्याच पद्धतीच्या रेसिपी खाऊन कंटाळा येतात आणि विशेष म्हणजे जेवणाची इच्छा होत नाही. पण ही रेसिपी करून बघा, नक्की आवडेल. मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरला एक 5 ते 6 शिट्टी करून घ्यायची आहे. डाळ आणि पालक छान एकजीव झालं पाहिजे, छान शिजलं पाहिजे. डाळ पालक शिजतोय तोपर्यंत याच्यासाठी एक वाटण बनवूयात. तर इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता. इथे मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि मूठभर लसूण घेतलेला आहे. तर यामध्ये लसूण आणि मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे हे जास्त प्रमाणात घेतलेलं आहे. तर डाळ पालक किती प्रमाणात आहे त्यावर याचं प्रमाण घ्यायचं आहे. तर हे छान असं दरदरीत कुटून घ्यायचं आहे. तर मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. तुम्ही खलबत्त्याने हे चेचून घेतलं तरीही चालेल किंवा जर मिरचीचा ठेचा असेल तरीही चालेल. तरी बघा, पालक आणि डाळ छान शिजलेली आहे. आता हे रवीच्या साहाय्याने छान घुसळून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे छान घोटून घेतलेलं आहे. थोडी डाळ अशी अख्खी ठेवायची आहे, पण डाळ चांगली शिजलेली आहे. एका कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घ्यायचे आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे आणि हे बघा, हे असं दरदरीत वाटण करून घेतलेलं आहे, मस्त हिरवगार असं. तर सांगितल्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. तर या रेसिपीसाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे. तुम्ही तेल जास्त नसेल खात तर कमी घेतलं तरीही चालेल. तर मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे. तर झाकण लावून हे छान शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. हे छान असं परतलेलं आहे हे. आता यामध्ये अगदी थोडीशी 2 चिमट हळद घालायची आहे आणि 2 चिमट गरम मसाला. यामध्ये शिजवून घेतलेला डाळ पालक. तर बघूनच इतकं मस्त वाटतंय, तोंडाला पाणी सुटलंय. तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे. तर छान दाटसरच हे बनवायचं आहे. तर डाळ पालक शिजवून घेताना यामध्ये मीठ घातले, त्यामुळे एक्स्ट्राचं मीठ घालण्याची काहीच गरज नाहीये. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. याला छान उकळी सुटलेली आहे. तर 1-2 मिनिट छान हे असंच उकळून घ्यायचं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने मस्त झणझणीत गावरान पद्धतीने चना डाळ आणि पालकाची ही नवीन रेसिपी तयार झालेली आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत याची चव अगदी बेस्ट लागते, 1 नंबर चव लागते. तुम्ही भात चपाती कशासोबतही खाऊ शकता. एकदा या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
तर पालकाची 30 रेसिपी खाऊन कंटाळला असाल तर एकदा या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पालक आवडत नाही म्हणणारे देखील अगदी चाटून पुसून खातील आणि भूक नसताना देखील एक भाकरी जास्तच खातील. आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. तर बघा, अगदी छान दाटसर एकजीव अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी बघितली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.